जय श्रीराम. आज रविवार आहे आणि रविवारचा थोडासा आमचा राडाच असतो आणि बाजार पण असतो आमच्या गावातला. पण काय होतं, बाजार आणायला उशीर होतो, त्याच्यामुळं मग इकडं सोयाबीनची छान अशी भाजी केलेली आहे. लवकर आप्पा येतात, त्यांना लवकर डबा द्यायचा असतो, रानात जायचं असतं, मशीनना सोडून डोंगराला चारायला न्यायचं असतं. त्यासाठी मी छान अशी सोयाबीनची भाजी केलेली आहे. इकडं लगेच चपात्याला पण लागलेले आहे. आमच्यात आता दोन्ही पण करावं लागतं बघा, चपात्या आणि भाकरी पण कराव्या लागतात. चपाती ही गरम गरमच आवडते आणि दुपारच्या जेवणात, आता रानात जायचं असतं, दुपारच्या जेवणात एकदम छान भाकरी लागते. त्यासाठी मला आप्पांली भाकरीच लागतात आणि लेकरांना आणि ह्यांना ना चपात्या. रात्रीच्या जेवणात दररोज भाकरीच असते. आणि इकडं मग दोन्ही पण भाज्या झालेल्या आहेत. चुलीवरचं डाळ मिरचू केलेलं आहे. आता नॉनव्हेज बंद असल्यामुळं काही ना काही सतत करत राहावं लागतं. आता पिऊन आमची पनीर बनवण्यात इतकी पटाईत झाली, खूप छान पनीर बनवते. आता अर्धा लिटर दुधापासून पनीर बनवायला चालू आहे बघा. काल सर्पदोष पण काढलेला आहे आणि पित्रदोष पण काढलेला आहे. 1.25 महिना खायचं नाही असं गुरुजींनी सांगितलंय. त्यासाठी पथ्य एकदम कडक पाळायला चालू आहे आणि पनीर छान असा बनवून तयार झालेला आहे. तिची 3-4 वेळेस आहे पनीर बनवायची. खूप छान पनीर बनवलाय आणि संध्याकाळच्या भाजीसाठी हा पनीर बनवून ठेवलेला आहे. इकडं माझ्या चपात्या भाकरी भाजी झालेल्या आहे. पहिल्या वेळेस तिनं पनीर करायला घेतला होता का, त्यावेळेस ना इतकं म्हणजे म्हशीचं दूध इतकं घट्ट होतं, ती म्हैस ना आटत आलेली होती, त्याच्यामुळे तिचं घट्टसर दूध निघायचं आणि एकच लिंबू पिळलं होतं, त्याच्यामुळे तिचं काही पनीर झाला नाही बघा. जसं की आपलं दही लावतो ना आपण, तसं दही झाल्यासारखं झालं. आता म्हणलं काय झालं कुणास ठाऊक, आणि पहिल्यांदा करायला असल्यावर काय माहिती पण होत नसतं. परत काय केलं, दुसऱ्या वेळेस करताना मात्र थोडंसं चेंज केलं, जरा लिंबाचा रस 2-3 लिंबाचा रस घेतला आणि त्यामुळं दूध छान फुटलं आणि पनीर